रोजच्या नाश्त्यामध्ये तेच पोहे, उपमा किंवा पराठे खाऊन कंटाळा आलाय का? मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम खास आहे. कारण आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारे बाजरीच्या पिठाचे पालक डोसे. बाजरी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि त्यात पालकाची चव व पोषण मिळालं की ही रेसिपी अजूनच खास होते. हे डोसे बाहेरून हलके, कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही रेसिपी खूप कमी वेळात आणि अगदी साध्या साहित्यामध्ये तयार होते. त्यामुळे सकाळच्या घाईतही तुम्ही हे सहज बनवू शकता. हेल्दी खायचंय पण चवीमध्ये कोणतीही तडजोड नको असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा कप रवा घ्यायचा आहे. रवा जाडा, बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकता. 2 चमचे दही घ्यायचे. दही शक्यतो आंबट नसावं. 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. जर तुमच्या घरात लहान मुलं खाणार असतील, तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता किंवा स्किप केली तरीसुद्धा चालेल. मूठभर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातली की रेसिपीला चव देखील छान येते आणि रंग देखील सुरेख येतो. मूठभर पालक घालून घ्यायचे. पालक धुवून साफ करून घ्यायचे. त्यानंतर 1 कप पाणी घालून घ्यायचे. ज्या कपाने रवा घेतला होता त्याच कपाने पाणी घालून घ्यायचे. शेवटी मला एकूण किती पाणी लागलं हे तुम्हाला मी पुढे सांगेन. मिक्सरला बारीक स्मूथ पेस्ट तयार होईपर्यंत फिरवून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता छान बबल्स देखील आलेला आहे. डोसाचं बॅटर तयार आहे. ते एका बाउलमध्ये आता काढून घ्यायचे. बाउलमध्ये काढताना त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. याच कन्सिस्टन्सीवरती आपल्याला हे पीठ हवं आहे. मी सुरुवातीला ह्याच कपाने 1 कप पाणी घातलं होतं, पण नंतर फिरवताना आणखी 2 कप पाणी घालून घेतले. म्हणजे टोटल 3 कप पाणी घातलेलं आहे. आता हे डोस्याचं पीठ जे आहे ते रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचे. 5 ते 7 मिनिटासाठी मी रेस्ट व्हायला ठेवणार आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 10 ते 15 मिनिटं देखील रेस्ट होण्यासाठी ठेवू शकता. रेस्ट झालं की पीठ अगदी छान फुलून येतं आणि डोसे छान जाळीदार लुसलुशीत तयार होतात. 15 मिनिटं झाली की इथे मी मीठ घालून घेते आणि ते मीठ व्यवस्थित मिक्स करून त्याचे डोसे घालायला घेते. डोसा पॅनला तेल लावून घेते. आता बॅटर घालून घ्यायचे. बॅटर घालताना प्रत्येक वेळेस ते वरतून खालती असं व्यवस्थित ढवळून मगच घालायचं. हे डोसे पातळच असतात त्यामुळे पसरवताना अगदी जास्त पण नाही पसरवायचे आणि अगदी जास्त जाड देखील नाही ठेवायचे. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा माझा पहिला डोसा घालून घेतलाय. लगेचच डोस्याला जाळी पकडू लागलेली आहे. बाजरीच्या पिठाच्या डोस्यांना शेकवायला जास्त वेळ नाही लागत. 1 ते 2 मिनिटांमध्येच डोसे तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी डोसाला जाळी येते. लुसलुशीत आपले डोसे हे तयार होतात. एका साईडने डोसा सुकला की त्याला वरतून तेल किंवा तूप लावून घ्यायचं. त्यानंतर पलटून दुसऱ्या साईडने शेकवून घ्यायचं. कडा सुटल्यासारखा वाटला की डोसा पलटून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने शेकवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता डोसाच्या खालच्या बाजूने किती छान त्याला जाळी आलेली आहे. अगदी लुसलुशीत आपले डोसे तयार होतात. तुम्हाला वाटत असेल की डोसे तास 2 तास झाले की वातट, चिवट किंवा कडक होतील, पण असं अजिबात होत नाही. दिवसभर तुम्ही छान हे डोसे नरम, लुसलुशीत, मऊ ठेवू शकता. तुम्हाला टिफिनला घेऊन जायचे असेल किंवा मुलांना टिफिनला द्यायचे असतील तरीसुद्धा हे डोसे तुम्ही करू शकता. अगदी झटपट तयार होतात आणि भरपूर वेळ तसेच्या तसे मऊ लुसलुशीत राहतात. डोसाच्या जाळीवरूनच तुम्हाला समजत असेल आणि मी तुम्हाला तोडून दाखवते. अजिबात ते चिवट नाही वाटत आहेत. अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत जाळीदार पौष्टिक बाजरीच्या पिठाचे पालकचे डोसे तयार झालेले आहेत. बाजरीच्या पिठाचे पालक डोसे अगदी छान तयार झाले आहेत. हेल्दी, पोटभर आणि चवीला अप्रतिम असा हा नाश्त्याचा पर्याय तुम्ही नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा, जेणेकरून माझी येणारी नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.